राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट आहे। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र आहे। विद्यार्थी भीक मागत नाहीत, हक्क मागतायत असं राहुल गांधींनी म्हटलंय। फडणवीसांनी स्वतः भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी असं राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधी यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे, आपल्या मूलभूत आणि घटनात्मक हक्कांसाठी ग्रामीण भागातून आलेले शेकडो आदिवासी विद्यार्थी पुण्यामध्ये आंदोलन करतायत। 10 दिवसांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले असून प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे तीव्र असंतोष आहे। दुर्गम भाग, गावं आणि पाड्यांमधून आलेले विद्यार्थी कोणतेही दान भीक मागत नसून घटनेने दिलेला शिक्षणाचा अधिकार मागतायत। 10 दिवसानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावण्याची भीती आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन फडणवीसांनी स्वतः पुढाकार घ्यावा, विद्यार्थ्यांशी संवाद साधून सकारात्मक तोडगा काढावा। माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आणि आजही कॅबिनेटमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग सर्वांनाच त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आणि खरं तर हा जो प्रश्न आहे 30 वर्षाच्या वरचे जे काही तिथे विद्यार्थी आहेत या संदर्भात निर्माण झालेला आहे, तर निश्चितपणे आपण जर बघितलं असाल तर त्या ठिकाणी आदिवासी विभाग मंत्र्यांनी सारं क्लॅरिफिकेशन केलं आहे। मला असं वाटतं की राहुल गांधींनी जे काही आता मुख्यमंत्र्याला उद्देशून हे केलं आहे त्यांना खरी वस्तुस्थिती माहिती नाही आहे। खरी वस्तुस्थिती जेव्हा त्यांना कळेल तर ते त्या ठिकाणी अशा प्रकारचे चुकीचे ट्विट करणार नाही।